तर ठाण्यामधील रेव पार्टीवरती पोलिसांनी कारवाई केली। यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवरती निशाणा साधलाय। सध्याचं राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झालेलं आहे। गुजरातमधून अंमली पदार्थ येत आहेत। ड्रग्ज रॅकेटचं गुजरात कनेक्शन आहे, असा गंभीर आरोप सुद्धा राऊतांनी केलेला आहे। मला माहिती आहे का, हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय। ती सरकार म्हणजेच एक नशा आहे। ती सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय। कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती। पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार, बरं का? हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही। अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे। आम्ही वारंवार बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे। गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे। अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही। पण मी काय म्हणावं दुसरं? तर नाईट लाईफ कोणी सुरू केली हे खासदार संजय राऊतांना माहिती आहे, अशा शब्दामध्ये आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांना उत्तर दिलेलं आहे। संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य। रेव पार्टी, नाईट लाईफ हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती। म्हणून आता जी त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधनं आल्यासारखे वाटत असतील म्हणून त्यांनी केलेली ही टिप्पणी। तर ड्रग्ज विरोधामध्ये कारवाया न करणाऱ्या विरोधकांना रेव पार्टीवरती बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती पलटवार केलाय। पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। काही काही ड्रग्स आहेत, काय म्हणतो त्याला, अंमली पदार्थ आहेत, नाही ते काय MD वगैरे काही ते भेटलंय। ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय की ते जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही। त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते, आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही। आमच्या काळामध्ये 5,000 कोटीचा ड्रग्ज पकडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।